असंभव सांगतो. तर ते सांगत असताना जगामध्ये मुमुक्षु कोणीच नाही का असं त्यांनी सांगितलं. सर्व लोक विषय सुखाची इच्छा करतात. तर जगामध्ये मुमुक्षु कोणी नाही म्हणण्यापेक्षा सर्व जगत काय आहे, मुमुक्षु आहे. सर्व लोक मुमुक्षुच आहे. सर्व प्राणीमात्रांना परमानंद प्राप्तीची आणि दुःखाच्या अत्यंतिक निवृत्तीची इच्छा आहे. आणि ज्या मोक्षामध्ये हे दोन अंश आहेत, परमानंद प्राप्ती आणि दुःखाची अत्यंतिक निवृत्ती. याचा अर्थ सर्व जग मुमुक्षु आहे. त्यांनी सांगितलं जरी जगामध्ये मुमुक्षु असले तरी सुद्धा या ग्रंथाच्या ठिकाणी कोणाचीच प्रवृत्ती नाही म्हणून ग्रंथ निष्फल आहे. तेव्हा ते म्हणतात या ग्रंथाच्या ठिकाणी प्रवृत्ती नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. याचं कारण काय? याचं पहिलं कारण तुला असं म्हणायचं की हा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही म्हणून हा लोकांना मोक्ष पाहिजे, परंतु मोक्षाचं साधनच हा ग्रंथ नसल्यामुळं त्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती नाही असं का तुला म्हणायचंय, असं त्याला म्हणतात. मग त्याला म्हणतात ठीक आहे, मग मोक्षाचं साधन काय आहे ते सांग. तर त्याला तो सांगतो की मोक्षाचं साधन आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं कशाने? तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं साधन सांगत असताना ते म्हणतात की श्रुतीमधील जे महावाक्य तत्वमसी महावाक्य त्याचं श्रीगुरूंनी उच्चारण केला असताना आणि श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला असताना त्याला अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे असा अपरोक्ष ज्ञान होतं. हे जीव ब्रह्मैक्य ज्ञान अपरोक्ष ज्ञानाचं काय आहे साधन कोणतं? प्रथम श्रवण. परंतु त्याच्यानंतर जर प्रतिबंध असतील तर त्याला निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती होत नाही. आणि त्या प्रतिबंधाचं स्वरूप आहे प्रमाण संभावना, प्रमेय संभावना आणि विपरीत भावना. तर त्याच्या निवृत्तीसाठी त्याला पुन्हा विचारून दुसरं श्रवण मनन किंवा निधिध्यासन करावं लागतं. श्रवणाने प्रमाण संभावना दोष जातो आणि मननाने प्रमेय संभावना हा दोष जातो. आता निधिध्यासनाने विपरीत भावना हा दोष जातो असं सांगितलं. काल साधारणपणे आपण त्याचं चिंतन केलं. आता पंक्ती बघू. देहाधिकारीय ठाई सत्यत्व बुद्धी हीच विपरीत भावना ही निधिध्यासनाने निवृत्त होते. जरी आपल्याला अपरोक्ष ज्ञान झालं तरी देहाधिकारीच्या ठाई सत्यत्व बुद्धी, देह सत्य आहे, जगत सत्य आहे असं जर आपल्याला वाटलं किंवा मी देह आहे असं वाटलं, देह सत्य आहे, जगत सत्य आहे असं जोपर्यंत वाटेल तोपर्यंत त्याला काय म्हणायचं विपरीत भावना. म्हणजे मी आत्मरूप असताना या ठिकाणी आत्मा सत्य असताना आणि देह कल्पित मिथ्या असताना तो देह सत्य आहे असं वाटणं यालाच म्हणायचं विपरीत भावना. देहाविषयी सत्यत्व बुद्धी याला विपरीत भावना असं म्हणतात. आणि ही विपरीत भावनेच्या निवृत्तीचं साधन कोणतं आहे? निधिध्यासन. जर मी देह आहे असं वाटलं तर त्या अनात्मा आहे, देह हा अनात्मा आहे, त्या अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून काय करायचं? जीव ब्रह्मैक्य अंतःकरण वृत्तीची स्थिती करणं याला निधिध्यासन असं म्हणतात. काल आपण त्याचं झालं ना स्पष्टीकरण. तर त्याप्रमाणे हे निधिध्यासन केला असताना ही विपरीत भावना निवृत्त होते. या विवेचनावरून आचार्यद्वारा महावाक्याचे श्रोत्राशी संबंध रूप प्रथम श्रवणच जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीद्वारा मोक्षास हेतू आहे. याच्यावरून असं काय ठरलं की त्याला विचारलं की मोक्षाचं साधन काय? तर मोक्षाचं साधन असं ठरलं की महावाक्याचं श्रीगुरूनं केलेलं उच्चारण आणि त्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी झालेला संबंध आहे की नाही, हेच काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं साधन आहे. आणि त्या ज्ञानोत्पत्तीनं म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न झालं असताना पुढं काय होतं? मोक्ष. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे मोक्षाला हेतू किंवा मोक्षाचं कारण. आणि विचाररूप दुसरे श्रवण मनन आणि निधिध्यासन ही असंभावनादी निवृत्तीद्वारा मोक्षास हेतू आहे. आणि
समजा काही प्रतिबंध असला तर विचारू दुसरं श्रवण किंवा मनन किंवा निधिध्यासन याद्वारा काय होतं, प्रतिबंधाची निवृत्ती होते आणि प्रतिबंध निवृत्तीद्वारा हे वेदांत विचारू श्रवण मनन आणि निधिध्यासन हे काय प्रतिबंधाची निवृत्ती करतात का मोक्षाची प्राप्ती करून देतात? प्रतिबंधाच्या निवृत्ती करून प्रतिबंधाची निवृत्ती झाली की त्या ठिकाणी मोक्ष आपल्याला प्राप्त आहे. म्हणून मोक्षाची ती साधन आहे, मोक्षाला ती हेतू आहे. आता वेदांत म्हणजे उपनिषदे ती या ग्रंथावरून मिळाली आहे. तो काय म्हणतो, हा ग्रंथ मोक्षाचं साधन आहे. पुढे आहे मला इकडे इकडे ही आता तो काय म्हणतो, ग्रंथाचं हा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही. पण मोक्षाचं साधन काय आहे तर त्याला विचारलं. त्यांनी आतापर्यंत सांगितलं की वेदांत किंवा उपनिषदातलं जे तत्वमसी महावाक्य आहे त्याचं श्री गुरुंनी केलेलं उच्चारण. आता ते म्हणतात बरोबर आहे, आमचा ग्रंथ आहे मराठी भाषेमध्ये, हा काय वेदांत म्हणजे उपनिषद आहेत काही, उपनिषद नाही. आता तुम्ही कदाचित असं म्हणाल की उपनिषदातलं जे वाक्य आहे तत्वमसी महावाक्य त्याचं उच्चारण झालं पाहिजे असं तुम्ही म्हणाल. आता हे हा ग्रंथ मराठीत आहे म्हणजे हा ग्रंथाला उपनिषद म्हणता येईल का? नाही. म्हणून तो म्हणतो की आता वेदांत म्हणजे उपनिषद आहे ती या ग्रंथावरून मिळाली आहे ते खरे. वेदांत म्हणजे त्या शब्दाचा अर्थ वेदांत शब्दाने काय घ्यायचं, उपनिषद. आणि त्या उपनिषद ह्या ग्रंथावरून वेगळे की नाही उपनिषद ग्रंथ विचारसागर आणलं तर कोणी म्हणेल का आम्ही उपनिषद घेतले आहे की नाही, कोणी म्हणणार नाही. तर वेदांत वेगळा आणि विचारसागर वेगळा. म्हणून ते म्हणतात की वेदांत ग्रंथ म्हणजे उपनिषद त्याहून हा ग्रंथ वेगळा आहे. हे तुझं म्हणणं खरं आहे. सिद्धांत त्याला म्हणतो अभिप्रेत्य परिहार देत असताना. तथापि त्या वाक्याचा समानार्थक प्राकृत वाक्य या ग्रंथात आहे, परंतु त्याच्यामध्ये वाक्य काय उपनिषदामध्ये तत्वमसी, तत्व आणि अशी 3 पदे. तत् म्हणजे ते ब्रह्म, त्व म्हणजे तू जीव चैतन्य, तर या ठिकाणी कुटस्थ चैतन्य आहे, अशी म्हणजे आहे. मग या ग्रंथामध्ये आता आपण जे काही महिना 2 महिने चिंतन करतो याच्यामध्ये या अर्थ आलं की नाही, 2 पदाचा अर्थ आला की नाही. याच्यामध्ये त्वम म्हणजे काय, त्याचा वाच्यार्थ जीव चैतन्य, लक्ष्यार्थ कुटस्थ चैतन्य, तत् पदाचा वाच्यार्थ ईश्वर चैतन्य आणि लक्ष्यार्थ आणि तो काय जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपाच बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो आकार शुद्ध परमात्मा नित्याचे. आता आपल्याला वाटलं की नाही तत्वमसी महावाक्याचं चिंतन झाल्यासारखं झालं की नाही आणि मी ब्रह्म आहे असं आपल्याला काय झालं, दृढ अपरोक्ष ज्ञान झालं. भाषा तत्वमसीचं होतं की मराठीत चाललेलं आहे, मराठीत चाललेले तत्व ते तू आहे असं चिंतन झालं. परंतु जो संस्कृत ग्रंथाचा उपनिषदामध्ये तत्वमसी महावाक्याचा जो अर्थ आहे तोच अर्थ मराठीतून झाला की दुसरं काय आहे मराठीतून चाललेलं आहे. मग त्या अर्थाचे अर्थ तो काय बदलतो का काही, आपण जल म्हटलं आणि पाणी म्हटलं आहे की नाही. हिंदीमध्ये कोणी पाणी असं म्हटलं, मराठीत न मोठा आहे त्याच्यामध्ये छोटा आहे की नाही. आणि एखादा म्हणला वाटर तर त्याच्यामध्ये कोणतंही आलं तरी पाणीच आहे ना, म्हणजे त्याचा समान अर्थ की नाही. एकाच पदाचा जो अर्थ आहे त्या अर्थाची समानार्थकच वाक्य आलेली की नाही, तत्वमसीच्या समानार्थकच वाक्य या ग्रंथामध्ये आलेली आहे. जरी नसलं तत्वमसी संस्कृत नसलं तरी सुद्धा या ठिकाणी त्याचाच अर्थ प्राकृत भाषेमध्ये आलेला आहे. बरं काही कमी आलाय का, जसं तसाच आलाय, जसं तसाच आलाय. तथापि त्या वाक्यांच्या समानार्थक प्राकृत वाक्ये या ग्रंथात आहे. जसे उपनिषदादी ग्रंथाच्या श्रवणाने म्हणजे विचाराने ज्ञान होते तसे त्या प्राकृत ग्रंथाच्या विचारूप श्रवणानेही ज्ञान होते. आता ते ब्रह्मत्व आहे असं म्हटलं आणि तत्वमसी असं म्हटलं तर त्याचा वेदांत विचारूप श्रवणाने उपनिषदाच्या ज्ञान होतं आणि इथं सुद्धा वेदांत विचारूप श्रवणाने या ग्रंथात प्राकृत ग्रंथाच्या अध्ययनाने देखील ज्ञान होतं. या ज्ञान उत्पन्न झालं जीव ब्रह्मैक्य ज्ञान मोक्षाचं साधन आहे. मग ते संस्कृत ग्रंथातून हो किंवा प्राकृत ग्रंथातून हो, या रीतीने ज्ञानोत्पत्तीद्वारा हा ग्रंथ मोक्षास हेतू आहे. एकदा जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होण्याचा मोक्षाचं साधन काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान.
जीव ब्रह्मैक्य ज्ञान उपनिषदाच्या चिंतनाने झालेलं आहे आणि या ग्रंथाच्या अध्ययनाने झालेलं आहे. प्रश्न काय होतं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न व्हावं. जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं की अव्यवहित इतरक्षणी किंवा ज्ञान समकाली त्याला म्हणायचं. त्याला काय ज्ञान होता क्षणी त्याला मोक्ष किंवा त्याला जीवनमुक्ती प्राप्त होते. त्यामुळं असे असूनही या ग्रंथाच्या योगाने मोक्ष होत नाही असे कोणी म्हणेल तर तो दुराग्रहच म्हणावा लागेल. आणि असं असू नये तरीच आजही असे काही म्हणजे आग्रही संप्रदाय आहे संस्कृत ज्यांना विशेष अभिमानी, तर ते म्हणतात की तुम्हाला तू ब्रह्म आहेस आता दुसऱ्या भाषेतून ज्ञान होत नाही. ही गिरवाण भाषा आहे, देवभाषा आहे. त्याच्यामध्ये तत्वमसी नावाचाच तत्वमसी महावाक्याचंच उच्चारण गुरूंनी केलं पाहिजे. आणि ते आपल्याकडे फार अगदी कान फुंके संप्रदाय म्हणतात त्याने, ते कानात सांगतात याच्यामध्ये आणि सांगणार काय कानामध्ये हेच वाक्य सांगणार ना. त्याच्यामध्ये ते तत्वमसी किंवा त्यात कोणता काही मंत्र देतात, परंतु आपल्याकडे ते उघडा मंत्र जाणार रामकृष्ण अहो तत्वमसी महावाक्य सामुदायिक सुंदर रोज चर्चा करतो तरी आम्हाला कळत नाही ऐकेल. आणि ते कानात पिलेला सांगितल्याने काय म्हणा याच्यामध्ये. परंतु तत्वमसी हे जे महावाक्य सांगितलं तर त्या समानार्थक अशा प्रकारची वाक्य प्राकृत ग्रंथात असल्यामुळं जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल की नाही, होईल. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाद्वारा मोक्ष होतो. असं असूनही तुम्ही संस्कृत मधूनच त्याचा अध्ययन केलं पाहिजे असं म्हणतात. याचा बराचसा विचार आहे, थोडक्यात सांगतो. असं आहे की काही लोक आता येत नाही या गाडीमध्ये. आता बघा संस्कृत लोकांचं चांगलं राहिलं नाही, त्यामुळं जे काही यज्ञ यागादिकाच्या परंपरा आहे वास्तुशांती वगैरे यालाही श्रुतीचे मंत्र म्हणत नाही, स्मार्त पूजा करतात स्मृती ग्रंथाचे, तर ते चांगले पाठ नसतात. तर त्यामुळं काही लोक अगदी त्या स्तोत्रांचा जो अर्थ आहे ना तो अर्थ सांगतात. त्याच्यामध्ये म्हणतात की आता हा गणेशा तू माझा नैवेद्याचा स्वीकार कर, असं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की हे मान्य नाही. हे पूर्वमीमांसेचा सिद्धांत संस्कृतून म्हटलं पाहिजे, कारण ती देवभाषा आहे. त्या देवाला जे आपण काही त्याचे उपचार करतो त्या भाषेतूनच ती स्तोत्र म्हटली पाहिजे, ती मराठीत म्हणून चालणार नाही. कारण का, त्याचं कारण असं आहे की ज्या आपण करत असणाऱ्या आराधनेचं फल आपल्याला दृष्ट मिळणार आहे का अदृष्ट आहे, मरणोत्तर आपल्याला फल मिळणार आहे. ज्याचं फल अदृष्ट असतं म्हणजे ज्याचं फल अदृष्ट असतं तर त्याचं जो विधीपूर्वकच ते करावं लागतं. जसा वेदामध्ये विधी असेल तसं करावं लागतं. पण दृष्ट फल ज्याच्या बाबतीत असतं त्याच्यामध्ये विधी नाही. कालच सांगितलं की मनुष्याने जेवण किती वाजता करावं, किती करावं आहे की नाही, तर त्याला भूक लागेल तेव्हा करावं, त्याला विधी नाही. आणि किती खावं, एक भाकरी खावी की दोन भाकरी, ज्याची भूक निवृत्त होईपर्यंत आहे की नाही, तुझा नाश होईपर्यंत खावं, तृप्ती होईपर्यंत खावं. तसं दृष्ट फलजनक असे जे काही साधनं असतात त्या साधनांना काही विधीची आवश्यकता नाही. आता मी ब्रह्म आहे असं जर ज्ञान झालं मनुष्याला, बरोबर ना, तर तो काय होतो, त्याला दृष्ट फल मिळतं का अदृष्ट फल मिळतं, दृष्ट फल मिळतं. आणि तुम्ही केलेली जी आराधना आहे त्या आराधनेचं दृष्ट फल आहे का अदृष्ट फल आहे. अदृष्ट फलाच्या बाबतीत विधी तो सांगेल त्याचप्रमाणे करावं लागतं. ध्यान करायचं म्हटलं तर ध्यानाचं फल अदृष्ट आहे, अजून तुम्हाला परमात्मा प्राप्ती झाली नाही, स्वर्ग ब्रह्मलोक प्राप्ती झाली नाही. मग ह्या वेळेला ध्यान त्यांनी सांगितलं ब्राह्मी मुहूर्ते बुद्धिष्ट आहे चिंतयेत आत्मनो येतं. ब्राह्ममुहूर्तावरच केलं पाहिजे, स्नान संध्या स्नानादी करूनच केलं पाहिजे, शुचिर्भूत अवस्थित केलं पाहिजे. निविध्यासन जे निविध्यास तुम्हाला मी ब्रह्म आहे आपलं मी जे आहे याचं फल जे दुःख ते दृष्ट आहे का अदृष्ट आहे. मी देव म्हटल्यावर होणारं काय आहे, दृष्ट दुःख आहे. आणि त्याची निवृत्ती करायची असेल तर मी ब्रह्म आहे असं म्हटलं तर त्याचं सुख कोणतं आहे, दृष्ट सुख आहे, दृष्ट फल आहे. त्यामुळे त्या निविध्यासनाला कोणत्याही प्रकारचा विधी नाही. तुम्हाला जेव्हा विधी आहे असं वाटेल तेव्हा कोणतीही वेळ असो, झोपेत किंवा स्वप्नात जरी तुम्हाला विधी वाटलं आणि स्वप्नातच मी ब्रह्म म्हटलं तर तुम्हाला निषेध आहे का तिथं, नाही, करू शकता. कारण त्याचं दृष्ट फल आहे. म्हणजे सुरेश्वराचार्य जे वास्तविकार आहे त्यांनी या वेदांत चिंतनामध्ये सर्वांचा अधिकार आहे असं सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः आत्मरूप आहात आणि तुम्हाला आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली असताना निष्प्रतिबंध म्हणजे आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं असताना निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती होते. ते दृष्ट फले का दृष्ट फले, दृष्ट फले. म्हणून
सर्वांना मी आत्मा आहे, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे हे चिंतन करण्याचं सर्वांना अधिकार आहे. ते आपलं स्वरूपच आहे. ऐकून दुसऱ्याच्या घरात जायचं असेल तर आपल्याला दरवाजा ठोठावा लागतो. आपल्या घरात जायचं असलं तर आत येऊ का विचारायचं नाही, मी ऐक मी असं म्हणायची आवश्यकता नाही. तसं आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. म्हणून हे जे निधी ध्यान संज्ञक ध्यान हे जेव्हा आपल्याला विपरीत भावना होईल तेव्हा आपण केव्हाही करू शकतो. आता इथं हे सांगतात की जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न व्हायला पाहिजे. ते प्राकृत भाषेतून हो किंवा संस्कृत भाषेतून हो. आता तुम्ही म्हणाल वेदांतामध्ये मात्र नाही असं, कारण याचं दृष्ट फल आहे म्हणून नाही. आणि यज्ञ यागादिकामध्ये चालणार नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही त्या मंत्राचा अर्थ मराठीतून म्हणतो. आजकाल वेदाचं मंत्र त्याचे जे उच्चारण हे जमत नाही. ते केलंच पाहिजे, त्याचप्रमाणे ते झालं पाहिजे. कारण का त्याचं फल काय आहे? अदृष्ट आहे. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आता याचा अर्थ काय झाला? ह्या ग्रंथाच्या श्रवणाने मोक्ष होईल की नाही, याच्यात तत्वमसी महावाक्य आहे की नाही, याच्यात वेदांत विचार श्रवण जे उपनिषद असेल तसं आहे की नाही. आणि असं असताना मोक्ष जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष होतो. ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान या ग्रंथाच्या श्रवणाने होतं. याचा अर्थ हा ग्रंथ मोक्षाचं साधन आहे. आणि असं असताना तुम्ही जर म्हणत असाल की हा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे, हे तुमचं म्हणणं काय आहे? दुराग्रहाचं आहे. दुराग्रह म्हणजे याचा आता तुम्हाला सर्व कळलं आमचं म्हणणं, तरी पण काही काही लोक जे असतात ना, जसा एखादा पैलवान सलमारा सांगायचे की चितपट झाला तर तो म्हणत नाही की या पैलवानाने माझा पराभव केला. तो काय म्हणतो? मी चितपट झालो नाही, पाठीला माती लागली. पाठीला माती लागणे याचाच अर्थ चितपट होणे आहे की नाही. तो म्हणतो की मी चितपट झालो नाही. तसा हा म्हणतो असं जरी असलं तरी पण जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे ना, त्या तुमच्या ग्रंथाने होणारच नाही. असं जर म्हणणं तर काय केवळ आग्रह होती, फक्त त्याचा काय आहे? दुराग्रह आहे. परवा सांगणारा ही गोष्ट सांगितली होती, आता ती सांगण्याची काही आवश्यकता नाही, पण तुम्ही ती गोष्ट ऐकायला नसता म्हणून सांगायला हरकत नाही. तर त्याने गोष्ट अशी सांगितली की दोन भावांचं भांडण होतं आणि दुराग्रहाचं स्वरूप सांगत होते. ते दुराग्रह कशाला म्हणतात? तर दोन भावांचं भांडण होतं, शेतीची वाटप झालेली होती. त्यांनी त्याची बांधल्यावर आपली म्हैस बांधली आणि ती म्हैस अशा रीतीनं बांधली की त्याच्याही शेतातले आणि भावाच्याही शेतातला एक कासराभर जमिनीचं पीक ती सगळी खायची. तेव्हा त्या भावाने तक्रार केली, तुझी म्हैस तुझ्या शेतात बांधायला पाहिजे, मध्ये बांधल्यामुळे माझं शेत खाते. मग त्यांनी पुष्कळ वेळा सांगितलं, त्याने ऐकलं नाही. मग त्यांनी गावातले पंच बोलावले आणि पंचांना त्यांनी सांगितलं की काही याला समजावून सांगा. त्यांनी सर्व ऐकून घेतलं आणि नंतर ते म्हणे तुझं काय म्हणणं आहे सांग. ते म्हणे की माझी म्हैशीचा हा जो खुंटा आहे त्या खुंटा असा बांधल्यामुळं की कासराभर जमीन माझी खाते आणि त्याचंही पीक खाते. हे जे पंचांचं म्हणणं ते मान्य आहे. जे बंधू म्हणतो आमचा ते अगदी खरंच आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. त्याची नुकसान होते, त्यांनी जी तक्रार केली ही खरीच आहे, माझी सर्व चूक आहे हे सर्व खरंच आहे. मग आता तुझं म्हणणं काय आहे? खुंटा जागेवरच राहणार. तसं याला म्हणतात दुराग्रह. असा दुराग्रह. आता त्याने दुसरं एक हा झाला एक विकल्प. तर त्याला दुसरा विकल्प आहे आता की त्याला सांगितलं का ग्रंथ मोक्षाचं साधन नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे असं तुझं म्हणणं आहे. किंवा दुसरं तो काय म्हणतो, ग्रंथाकरता दुसरी साधनं असल्यामुळे या ग्रंथात कोणाची प्रवृत्ती नाही. दुसरी म्हणजे मोक्षाची दुसरी साधने आणि मोक्षाची दुसरी साधनं असल्यामुळं तुमच्या ग्रंथामध्ये कोणाची प्रवृत्ती नाही असं का तुला म्हणायचंय? असा एक अभिप्रेत परिहार या ठिकाणी देतात. आता मोक्षाकरता दुसरी साधने आहे म्हणून या ग्रंथात प्रवृत्ती नाही असे म्हणेल तर मोक्षाचे दुसरे साधन काय? आता तो काय म्हणतो, मोक्षाचं साधन तुमचा ग्रंथ आहे पण लोकांची प्रवृत्ती मोक्षाचा दुसऱ्या साधनामध्ये प्रवृत्त असल्यामुळे मोक्षाची अनेक साधन आहे आणि त्या साधनामध्ये प्रवृत्ती असल्यामुळं तुमच्या ग्रंथाकडे कोणाची प्रवृत्ती नाही. आता त्याला असं विचारतात मोक्षात, पुन्हा त्याला विचारतात मोक्षाची दुसरी साधनं कोणती? तू काय म्हणतो, मोक्षाचं साधन दुसरं आहे आणि दुसऱ्या साधनामध्ये लोकांची प्रवृत्ती आहे. तेव्हा आम्ही असं विचारतो की मोक्षाचं दुसरं साधन कोणतं? दुसरं साधन म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानापासून मोक्षाचं दुसरं कोणतं साधन आहे? दुसरे साधन म्हणजे उपनिषद सूत्रभाष्यादी संस्कृत ग्रंथ, त्यांनी जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन मोक्ष होतो म्हणून हा ग्रंथ निष्फल आहे असे म्हणेल तरी हे म्हणणे खरे आहे. तो काय म्हणतो, दुसरी साधनं कोणती मोक्षाची असं विचारलं तर तो आता म्हणत नाही मोक्षाची, कारण त्यांनी कबूल केलेले आहे काय
मोक्षाचं साधन काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न करणारी साधन कोणती आहे असं विचारलं तर तो काय सांगणार? आता उपनिषद आहे की नाही, त्याच्यात असणारी ब्रह्मसूत्र, गीता, वेदांत सांगणार ना तो. आणि त्याच्यावर असणारी भाष्य, त्याच्यावर असणारी वाटी जी संस्कृत भाषेतून लिहिलेली आहे, ही ग्रंथ मोक्षाची साधन आहे. आणि ते म्हणतात बरोबर आहे, उपनिषद आधी जे संस्कृत ग्रंथ आहे ती मोक्षाची साधना आहे, कारण त्यांनी जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं. तेव्हा या अर्थात तुझं म्हणणं खरं आहे. पण खरं आहे म्हणजे आता आमचं म्हणणं चुकीचं आहे आता आम्हाला म्हणायचं नाही, कारण सगळं खरं आहे. पण म्हणलं म्हणजे पाठीमागचं सगळं पाणी फिरलं. हे ग्रंथ उपनिषद आदी भाष्य ग्रंथ हे मोक्षाचं साधन आहे, हे म्हणणं तुझं खरं आहे. खरं आहे, परंतु सांगणार म्हणायचे सगळं ठीक आहे, पण आणि परंतु आलं कोणत्याही साधक जीवनामध्ये का तुमचं चांगलं चाललंय ना, वेदांत श्रवणाचा उपयोग होतो ना, ते म्हणजे सगळं वेदांतात काय आनंद येतो, सगळं चांगलं आहे. पण म्हणलं म्हणजे याचा अर्थ काहीतरी कुठेतरी कमी आहे ते. म्हणून वेदांतामध्ये जर खरं आपलं समाधान झालं, पण आणि परंतु संवाद म्हणायचे, पण आणि परंतु जोपर्यंत येतो तोपर्यंत तुम्हाला रात्रंदिवस चिंतन केलं पाहिजे. ज्यावेळेला पण आणि परंतु मावळे त्याच वेळेला खरं वेदांत श्रवण फलीभूत झालं. आणि बघ आता हे पण आणि परंतु कशाने मावळे? मावळण्यासाठी सुद्धा विलास काय आहे की पण आणि परंतु करत बसायचं. जोपर्यंत ते होऊन स्वतः जात नाही तोपर्यंत उलट जास्त चिंतनामध्ये आपली शक्ती खर्च झाली पाहिजे. तसं सांगतो की उपनिषदादी भाष्य ही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाद्वारा मोक्षाची साधने हे तुझं खरं आहे. परंतु ज्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान नाही त्यांना या ग्रंथाचा काय उपयोग? आता तू सांग, एखादा जो मनुष्य आहे तर त्याला संस्कृत येत नसेल तर त्या संस्कृत उपनिषदाची भाष्य त्यांची पूजा केली. बघा आता आम्ही ते ग्रंथ झेरॉक्स करून आणले. आम्हाला असं वाटतं की ते प्रत्येकाच्या घरात राहते, ज्याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी उपनिषदांच्या आपल्या घरात राहिलं तर दर्शन होईल, वेद विद्या आहे ते आपलं दर्शन होईल. परंतु बरेच जण परत विचारायला आले की आम्हाला हे कळत नाही, तर ती परत ग्रंथ माघारी घेतात. त्याच्यामध्ये मला नाही विचारलं तर कोणाला दुसऱ्याला विचारतात की ग्रंथ परत दिले तर चालते का, तर 100 रुपये आपल्याला खर्चायला होते आहे की नाही याच्यामध्ये. तर आता कारण त्यांचं चुकीचं नाही ना, उपनिषदाचे ग्रंथ जर समजत नाही तो घरात किती दिवस ठेवला म्हणजे तत्वमसी महावाक्याचं वेदांत वाक्य विचारून श्रवण होईल आहे की नाही? होणारच नाही. आज म्हणून तुम्ही किती जरी म्हणणार तरी सुद्धा संस्कृत वाणी देवी केली आता जरी तुम्ही म्हणले ही दिवाण भारती देव भाषा आहे, पण भाषा आम्हाला कळली पाहिजे ना, कळत नाही. आणि आमच्या ठिकाणी तेवढं तर मोक्षत्व आहे, आम्हाला तर वाटतं की आम्हाला मोक्ष व्हावा, जीव ब्रह्मैक्य ज्ञान व्हावा. याच्यासाठी दुसरा काही आहे की नाही मार्ग? नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलं, संस्कृत वाणी देवी केली आणि प्राकृत काय चोरापासून आली आहे की नाही? प्राकृत भाषा काही चोराने केली का? ती देव भाषा आणि मराठी भाषा काही वेगळी आहे का? माऊली म्हणतात काय माझा मराठाची बोल कौशके अमृतातेही पैसाच जिंके आईची आश्चर्य ऋषिके मिळवली. काय ये मराठीच्या नवरी ब्रह्मविद्येचा सुकाळ होती, घेणे देणे सुखजीवरी होती या जगात. या मराठी भाषेमध्ये मी ब्रह्मविद्येचा सुकाळ करेन आणि महाराष्ट्र यासाठी करून ठेवला. म्हणूनच आपण संस्कृत शिकत नाही, कारण आमच्या माऊलींनी काय कमी करून ठेवले. आणि असं म्हणून ज्ञानेश्वरी सुद्धा काही कळत नाही. मंदबुद्धी पुरुषांना याच तर सांगतात की ज्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान नाही त्यांना या ग्रंथाचा काय उपयोग आहे की नाही? जर संस्कृत भाषाच कळत नाही तर उपनिषदाचे ग्रंथ ठेवून तरी काय उपयोग? ते दान केलेले चांगले नाही का घेतलेले त्याच्यामध्ये? तर ते सांगतात मंदबुद्धी पुरुषांना याच प्राकृत ग्रंथापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल. जे मंदबुद्धी पुरुष आहे तो मंदबुद्धी पुरुष म्हणजे कोणाला म्हटले बघा की ज्यांना फक्त संस्कृतमध्ये प्रवेश होत नाही आहे की नाही? त्याच्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले, पण राम हा पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हटलं की पुन्हा विसरून जातं. तिसऱ्या दिवशी केलं, आमच्या गजानन महाराजांचं पोट दुखायला लागलं. रात्रंदिवस त्यांनी इतका प्रयत्न केला की यांची कंबर दुखायला लागली. तर त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केला. त्यांनी 2 महिने असं कधीच आम्ही त्यांना पाहिलं नाही तर ते झोपलेले किंवा दुसरं काय करतात, सारखं ते एकच त्यांचं
आणि त्याचा इतका चांगला प्रवेश झाला आता का ते 2च महिने श्रम घेतले. काही फार संस्कृत अवघड नाही. लोक म्हणतात वाघिणीचं दूध आहे अमकं आणि त्या सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाच्या मिशा उपटण्यासारखं आहे असं ती संस्कृत भाषा आहे. आता काही नाही, जर माणसाने प्रयत्न केले तर त्या संस्कृत भाषेत देवभाषा आहे. सगळ्या देवतांचा अनुग्रह होतो. जो मनुष्य संस्कृत शिकायला गेलो त्याच्या रोमारोमातली अधिष्ठातली देवता त्याला मदत करत आहे. कारण ही देवतेंची भाषा आहे. ही भाषा संपूर्ण जगाला टिकवणारी, सगळ्या जगात सुशांतता, प्रत्येकाच्या जीवनात स्थिरता, शांतता, परमाशांती, आनंद लाभ करून देणारी भाषा आहे. म्हणून आणि सगळ्या भाषांची जननी म्हणून त्याला सगळ्या अधिष्ठात्री देवता मदत करत असतात. कालच गेलो उपनिषदामध्ये स देवानाम पशु ऐकलं त्यांनी सांगितलं की आपण बरं जाऊ याच्यामध्ये मंदबुद्धी पुरुष कोण, तर ज्याला संस्कृत भाषेचं ज्ञान नाही परंतु प्रयत्न केला परंतु मोक्ष व्हावाही कधी भाषेवर त्याचा भर नाही आणि भाषेत प्रवेश होत नाही त्याला म्हणतात मंदबुद्धी. पण मंदबुद्धी कोणता, तीव्रतर मुमुक्षुत्व त्याच्या ठिकाणी, मला मोक्ष तर प्राप्त झालाच पाहिजे आणि या भाषेमध्ये तर प्रवेश होत नाही. असा जो मंदबुद्धी पुरुष आहे त्याला या प्राकृत ग्रंथापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल. त्याचं समानार्थक वाक्य असल्यामुळं विचार सागऱ्या ग्रंथातून त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल की नाही, निश्चित उत्पन्न होईल. म्हणून मंदबुद्धी मुमुक्षु करता या ग्रंथाचा आरंभ अवश्य व सफल आहे. तुम्ही काय म्हणता की या ग्रंथामध्ये कोणाची प्रवृत्ती नाही, ऐकली प्रवृत्ती नाही, पण पहिलं सिद्ध काय केलं, मोक्षाची ज्याला इच्छा आहे तो या ग्रंथामध्ये प्रवृत्त व्हायला पाहिजे होता. परंतु मोक्षाची इच्छा आहे परंतु दुसरी साधनं उपलब्ध आहे, ऐकली नाही. दुसरी पहिल्यांदा हा ग्रंथ मोक्षाचं साधन आहे हे सिद्ध हे तर मान्य केलं ना, परंतु आता दुसऱ्या साधनांमध्ये प्रवृत्ती, दुसरं साधन म्हणजे कोणतं, उपनिषद. पण उपनिषद ज्याला कळत नाही आणि मोक्षाची इच्छा तर तीव्रतर स्वरूपाची आहे, काही मी उद्धार पावेन काही कृपा केली नारायण असं त्याला वाटतंय. पुसावेची वाटे जे जे भेटे तयाची असं त्याला वाटतं. संस्कृतमध्ये प्रवेश होत नाही तर त्याला हा जो प्राकृत ग्रंथ आहे तो प्राकृत ग्रंथ उपयोगाला होईल की नाही. म्हणजे ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांच्यासाठी तरी मोक्षाचं साधन म्हणून आमचा ग्रंथ उपयोगाचा आहे की नाही. मग हा ग्रंथारंभ निष्फल आहे का सफल आहे, सफल आहे. आता तिसरं त्यांनी सांगितलं जगामध्ये मुमुक्षु सगळे आहेत परंतु काय झालं, साधन चतुष्टय संपन्न अधिकार तुमचा ग्रंथ आता त्याला काय वाटतं की हा ग्रंथ मोक्षाचं साधन ठरेल. त्याला काही करून ग्रंथारंभ काय करायचा आहे, निष्फळ ठरवायचा. पहिला तर म्हणला ग्रंथ मोक्षाचं साधनच नाही. आता दुसऱ्यांदा काय म्हटला, ग्रंथ मोक्षाचं साधन आहे पण दुसऱ्या साधनामध्ये लोकांची प्रवृत्ती, कसा तरी त्याला वळवून आणला की निदान ज्या लोकांना संस्कृत कळत नाही त्यांच्यासाठी तरी हा ग्रंथारंभ सफल आहे. तर आता तो म्हणतो हा तर हळूहळू आपल्या डोक्यावर हात ठेवायला लागला सिद्धांती आणि आपला मूळ सिद्धांत काय आहे की हा ग्रंथारंभ निष्फळ ठरवणं याच्यासाठी तो कंबर कसून तयार आहे. आता तो ग्रंथारंभ निष्फळ ठरवण्यासाठी आता त्यांनी तिसरी शक्कल काढली. तो काय म्हणतो की तुमचा ग्रंथ जरी मोक्षाचाही साधन असला आहे की नाही, मंदबुद्धी पुरुष तुमच्या ग्रंथाची प्रवृत्ती तुमच्या ग्रंथात त्यांची प्रवृत्ती होऊन त्या ग्रंथाला सफलत्व येत असलं आणि तुम्ही जगामध्ये मुमुक्षु आहेत असं सिद्ध केलं तरी मुमुक्षु आहे, सगळ्यांना परमानंद प्राप्तीची दुःखाच्या अत्यंतिक निवृत्तीची इच्छा आहे हे तुमचं म्हणणं मान्य आहे. परंतु तुमचा नुसतं मोक्षाची इच्छा असणारा ग्रंथाचा अधिकारी त्यासाठी क्षमतावादी साधनांनी संपन्न पाहिजे, क्षमतावादी साधनांनी संपन्न पाहिजे ऐके नाही, तरच तो त्याला काय होतो, मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, क्षमतावादी साधन संपन्न पुरुष. जगामध्ये कुणी सगळ्यांना काय पाहिजे, अनुकूल अशा प्रकारच्या विषयाच्या भोगापासून प्राप्त होणारं जे सुख, त्या सुखाची इच्छा करतात. त्या सुखाची इच्छा अनेक विषय संपादन करून ते सुखभोग मिळावा अशी त्यांना इच्छा असते. बरं, जरी अंतरंग इच्छा असली किंवा सगळ्यांची मोक्षाची मागणी असली तर त्याच्यासाठी तुमचा जो अधिकारी लागतो, असा जगात कुणीही साधन चतुष्टय संपन्न अधिकारी असणं संभवनीय नाही. आणि अधिकाऱ्याचाच असंभव असला किंवा तुमचा ग्रंथ काय झाला अर्थातच निष्फळ, तुमच्या ग्रंथाचा कोणी अधिकारीच नाही. आता त्याला विचारतात, आता विवेक वैराग्याची साधनयुक्त अधिकाऱ्याचा अभाव आहे म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. या संबंधी विचार असा की जगात साधन चतुष्टय संपन्न पुष्कळ अधिकारी नाही किंवा कोणीच नाही.
आता त्याला विचारतो तो असा साधन चतुष्टय संपन्न अधिकारी जगात असणं संभवनीय नाही. तर त्याला आता विचारतात जगात अशा प्रकारचा अधिकारी कोणीच नाही असं तुझं म्हणणे का फार नाही का असं तुझं म्हणणे? मनुष्यानं काय मनुष्यानं सहस्र हजारो मनुष्यामध्ये एखादा अधिकारी असं तरी तुला देवाचं म्हणणं कबूल आहे का जगामध्ये कोणीच नाही असं कबूल आहे? आज ते त्या महापुरुषाची कोटीवडी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला नाही एखादाच कोणीतरी असतो, पण अधिकार त्याला काय करायचं सिद्ध एकही या ग्रंथाचा अधिकारी नाही. तर त्याला म्हणतात बाबा तू चांगला विचार करून सांग की या जगामध्ये या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही का पुष्कळ नाही? तर पुष्कळ नाही हे म्हणणे आम्हाला अनुकूलच आहे. आता तू जर म्हणत असेल की फारसे अधिकारी या जगामध्ये दिसत नाही, कोणाचे ते साधन चतुष्टय संपन्न अधिकारी फारसे नाही, तर हे म्हणणं काय आम्हाला मान्यच आहे की नाही? आमच्याच ग्रंथाने आम्ही लिहित असतो की वेदांताचे अधिकारी फार कमी आहेत. काय ईश्वरानुग्रहादेव पुंसामा अद्वैत वासना, ज्याच्यावर ईश्वराची कृपा असते त्याला ही अद्वैत तत्वज्ञान प्राप्तीची इच्छा होते असं आम्ही सुद्धा मान्य करतो. मनुष्यानं सहस्रेषु हे आम्हालाही पण मान्य आहे. पुष्कळ नाही हे म्हणणे आम्हाला अनुकूलच आहे. अथवा कोणीच अधिकारी नाही हे म्हणणे योग्य नाही. पण या जगामध्ये कोणीच अधिकार संपन्न नाही किंवा कोणीच या ठिकाणी कोणताही मुमुक्षु अधिकार संपन्न नाही, म्हणजे शमदमादी संपन्न नाही. ठीक चालले नाही असं मात्र म्हणणं तुझं बरोबर नाही. कारण असं ते का म्हणतात कोणीच अधिकारी नाही असं म्हणणं का तुझं चुकीचं आहे ते सांगतात. आता हा विषय जो आहे तो सोपा विषय, मी थोडा वेगाने वाचून तुमच्या पाठामध्ये झालेला आहे ना हा विषय, तर कोणाला शंका वाटली तर विचारा, नाहीतर सरळ सरळ वाचतो. फक्त काय विषय चाललाय याचं अनुसंधान करा. ते म्हणतात अधिकारी कोणीच नाही हे म्हणणं बरोबर नाही. कारण अंतःकरणाच्या ठिकाणी मल विक्षेप व आत्मस्वरूपाचे आवरण हे 3 दोष असतात. हे म्हणणं कसं बरोबर नाही हे सांगतात. कोणीच अधिकारी नाही हे म्हणणं बरोबर नाही. त्याचं कारण असं म्हणतात की कोणीच अधिकारी नाही म्हणजे याचा अर्थ सगळ्यांच्या अंतःकरणाची कोणाचीच अशी भूमिका नाही तर हे आपल्याला प्राप्त होण्यासाठी लागणारा जो अधिकार आहे त्या अधिकाराने संपन्न अशा जगामध्ये कोणीच नाही. तो अधिकार कमी पडतो म्हणजे त्या अंतःकरणाच्या ठिकाणी दोष असतात आणि त्या अंतःकरणाच्या ठिकाणी दोष असल्यामुळं त्याला अधिकार संपन्न तो होत नाही आणि त्यामुळे त्याला फल प्राप्त होत नाही. तर आता सांगतात की अधिकार नाही म्हणजे त्या अधिकाराच्या ठिकाणी कोणते दोष असतात आणि ते दोष कुठं राहतात? जे अधिकाराच्या ठिकाणी या दोषांचा काही संबंध नाही. कोणी काळा आहे, गोरा आहे, म्हातारा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या वर्णाश्रमाचा, याचं काही नाही. जे अधिकाराच्या संबंधाने याचा विचार नाही. तर अष्टावक्र सगळे गेला सगळे पंडित हसले, सभा होती पंडितांनी आणि हसले 8 ठिकाणी वाकड्या असणाऱ्या अष्टावक्राला. तर त्यांनी जनकाला काय म्हणला की संवादाची सभा तुझं कधी बोलवली? त्यांचं लक्ष सगळं कातड्यावर आहे. याच्यामध्ये विचार कशाचा आहे? अंतरंग विचार आहे, अंतःकरणाचा विचार आहे. दोष कोणता राहतात तर हे अंतःकरणामध्ये राहतात. किंवा अंतःकरणामध्ये राहणारे दोष कोणते? तर अंतःकरणामध्ये राहणारे 3 दोष मुख्य: मल विक्षेप आणि आवरण. अंतःकरणाच्या ठिकाणी मल विक्षेप व आत्मस्वरूपाचे आवरण हे 3 दोष असतात. आता तुम्हाला असं वाटेल जगाच्या प्रत्येक माणसाच्या ठिकाणी हे जर 3 दोष असतील तर कोणीतरी या ग्रंथात अधिकारी होईल का? साधन चतुष्टय संपन्न ठरेल का? जर जगाच्या प्रत्येक माणसाच्या ठिकाणी तुम्ही मल आणि विक्षेप आवरण हे दोष सिद्ध केले तर. पण पहिल्यांदा ते दोष सांगतात की मल विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतात. अंतःकरणाच्या ठिकाणी मल विक्षेप व आत्मस्वरूपाचे आवरण हे 3 दोष असतात. मल म्हणजे काय? निश्चित कर्म करण्याविषयीच्या अंतःकरणातील पाप वासना ऐक नाही. विक्षेप म्हणजे अंतःकरणाचं चांचल्य आणि आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान ऐक नाही. हे आत्मस्वरूपाचं अज्ञान हे काय आहे? आवरण. आत्मस्वरूपाचे आवरण हे 3 दोष असतात. आता हे 3 दोष जे तर त्या 3 दोषाच्या निवृत्तीचा काय उपाय आहे की नाही वेदांनी सांगितलेला तो सांगतात की शुभ कर्माने मलदोष, उपासनेने विक्षेप दोष आणि ज्ञानाने आवरण दोष निवृत्त होतो. आता जो मल नावाचा दोष आहे त्याच्या निवृत्तीचा उपाय काय आहे? शुभ कर्माचरण करणं. शुभ म्हणजे वेदाने सांगितलेलं जे विहित कर्म, ते विहित कर्म निष्काम भावनेने ईश्वर समर्पण भावनेने
तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा क्रिया होय अपारा तुळशालागी स्वे स्वे कर्मण्यभिरता अभिरता संसिद्धीं लभते नरः. आहे की नाही? कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. असं जर कर्माचरण केलं, निष्काम कर्मानुष्ठान केलं तर मल नावाचा दोष दूर होतो. हे साधन वेदाने सांगितलं की नाही? किंवा उपासना आपल्या इष्ट देवतेची वेदाने सांगितलेली वेदविहित पण ती निष्काम अशी उपासना केली तर विक्षेप म्हणजे अंतःकरणाचं चांचल्य नावाचा दोष दूर होतो. बरोबर ना? आणि विक्षेप म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे की नाही? आपलं आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. जे आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजे मी कोण आहे याचा अज्ञान. आता ते कशाने निवृत्त होईल? मी कोण आहे याच्या ज्ञानाने. जे त्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आता इथे विचार एवढाच चालला की अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतात. निष्काम कर्माने मल, उपासनेने विक्षेप आणि ज्ञानाने आवरण हे दोष दूर होतात. ज्याच्या ठिकाणी मल विक्षेप आहे तो अधिकारी नाही. आता या ग्रंथाचा अधिकारी सांगताना काय सांगितलेलं तुम्ही? ज्याच्या ठिकाणी मल विक्षेप आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे का? तुम्ही सांगतात या जन्मी किंवा पूर्वी अनंत जन्मामध्ये ज्याने निष्काम कर्म आणि उपासना करून मल आणि विक्षेप दोष दूर केलेले आहे आणि आत्मस्वरूपाचा अज्ञान, बरोबर ना, आत्मस्वरूपाचा अज्ञानाचं जे आवरण, त्या आवरण निवृत्तीसाठी जो प्रयत्नशील आहे आणि साधन चतुष्टय संपन्न आहे तो या ग्रंथाचा अधिकारी. ह्याच बोलण्यावरून काय सिद्ध झालं? मल आणि विक्षेपाने युक्त असणारा तुमच्या ग्रंथाचा अधिकारी नाही. ज्याच्या ठिकाणी मलविक्षेप आहे तो अधिकारी नाही. परंतु या किंवा पूर्वजन्मात निष्काम शुभकर्म आणि उपासना यांच्या अनुष्ठानाने ज्याच्या मलविक्षेपाचा नाश झाला आहे तो ज्ञानयोग्य अधिकारी आहे. पण जर तुम्ही या जन्मात किंवा पूर्वजन्मात निष्काम कर्म आणि निष्काम उपासना यांचा अनुष्ठान केला असेल तर त्याचे मल आणि विक्षेप दोष दूर झाले असेल तर तो या ग्रंथाचा अधिकारी आहे की नाही? तो या ग्रंथाचा अधिकारी म्हणजे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. मग हे प्रथम तरंगात सविस्तर सांगितले आहे. यावरून अधिकाऱ्याचा अत्यंत अभाव म्हणणे योग्य नाही. तुला म्हणता येईल का या ग्रंथाचा कोणीच अधिकारी म्हणता नाही असं तुला म्हणता येईल का? नाही. फारसे नाही या मान्यच आहे. पण आता कोणीतरी एखादा हा विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटान नाही. कोण जाणे कोणा घडी उपासना कोण या वचना प्रतिपावे. अशा प्रकाराने आता एखादा मल विक्षेप दूर केलेला असा या ग्रंथाचा अधिकारी असू शकतो की नाही? म्हणजे अधिकाऱ्याचा संभव आहे का? असंभव आहे? संभव आहे. आता सर्व जीव विशेष सुखाच्या ठिकाणी तृप्त आहे. नित्य मोक्ष सुखाची कोणा जरुरी नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे हे म्हणणे बरोबर आहे. आता तो काय म्हणतो? सर्व लोकांना मोक्ष सुखाची इच्छा आहे पण सर्व जीवांना कशाची त्याच्याबरोबर इच्छा आहे? समजी गमती सांभाळून मोक्ष पाहिजे म्हणजे विशेष सुखासहित मोक्षाची इच्छा आहे. म्हणजे सर्व लोकांना खऱ्या अर्थाने कशाची इच्छा आहे? विशेष सुखाचीच इच्छा आहे. आणि मग ते जर विशेष सुख मिळवायचं म्हटलं तर अनेक विषय अनुकूल विषय संपादन करून त्याद्वारा सुख भोगण्यास लोक प्रवृत्त आहे. तुमच्या ग्रंथाच्या ठिकाणी कोणीही प्रवृत्त नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. तो आता सर्व जीव विशेष सुखाच्या ठिकाणी तृप्त आहे. सर्व जीवांना विषयाचं सुख मिळालं की त्यांनीच ते काय होतात? तृप्त होतात. नित्य मोक्ष सुखाची कोणाला जरुरी नाही. नित्य असणारे जे मोक्ष सुख आहे ते मुळात कोणाला नकोच आहे. विषया सुखाने ते तृप्त आहे. मोक्ष सुखाची कोणाला इच्छा नाही. मग मोक्ष सुखाची कोणाला इच्छा नसल्यामुळं मोक्ष सुख प्राप्त करून देणारा तुमचा ग्रंथारंभ निष्फळ आहे असं जर तू म्हणत असतील तर हेही म्हणणे बरोबर नाही. तुझं हेही म्हणणं बरोबर नाही. कसं नाही त्याविषयी सांगतात. आता काय करतात ते हे म्हणणं बरोबर नाही सांगत असताना एक यावर जगातील जेवढी माणसे त्यांचं वर्गीकरण करतात. जसं तुकारामाला म्हणतात प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन. तसं या विचारसागरामध्ये याचे 4 प्रकार करतात. कोणताही मनुष्य घेतला की तो मनुष्य या 4 पैकी एका प्रकारात बसणार. ते प्रकार आहेत पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे माणसाचे 4 प्रकार करतात. मग त्यापैकी कोणाला या ग्रंथाची आवश्यकता आहे? एखादा मुक्तच पुरुष असेल त्याला याची गरज आहे का? नाही. पामर आहे तो या ग्रंथाचा अधिकारी नाही. विषयी जो आहे तो या ग्रंथाचा अधिकारी नाही. पण जर एखाद्याने मलविक्षेप दूर केलेले असतील आणि साधन चतुष्टय संपन्न असेल असा जर कोणी जिज्ञासू असेल तर त्याला जिज्ञासू म्हणजे त्याला आत्मस्वरूप जाणण्याची इच्छा आहे, अज्ञान आवरण दूर करण्याची इच्छा आहे. असा कोणीतरी या ग्रंथाचा अधिकारी असू शकतो की नाही?
असू शकतो. हा काय या ग्रंथाचा कोणीच अधिकारी नाही, फारसे नाही का कोणीच नाही असं नाही, कोणीच नाही असं नाही, फारसे नाही, पण थोडे आहेत. ते कोणते आहे? पामर आहेत का? सगळ्या जगामध्ये पामर विषयी मुमुक्षु आणि जिज्ञासू आणि मुक्त यापैकी 3 नसले तरी एक जिज्ञासू हा या ग्रंथाचा अधिकारी असू शकतो. म्हणून त्याने एक विचार सांगतो तो आता की जगातील 100 मनुष्याविषयी विचार केला तर त्यांचे पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकार करता येतील. आता पामर हे जो प्रकरण आहे ना, हे सगळं आपण पाठ करून ठेवावं. म्हणजे जरी आपल्याला विचार झाला की कोणतेही सिद्धांत आले नाही तरी आपण 15 मिनिटं कीर्तनामध्ये हे सांगू शकतो. पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त, त्याच्यासाठी हा पॅरेग्राफ जो आहे, हा परिच्छेद जो आहे तो पाठ करून ठेवायचा. 100 मनुष्याविषयी विचार केला तर पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकार करता येतील. पामर या लोकातील, पामर म्हणजे कोण त्याचं वर्णन सांगतात. या लोकातील विहित आणि निषिद्ध भोगाच्या ठिकाणी आसक्त असून शास्त्र संस्कार नसलेला तो पामर म्हणावा. पामर कोणाला म्हणायचं? या लोकांमध्ये जेवढे विहित म्हणजे वेदाने सांगितलेले, ते वेदाने सांगितलेले सर्व जे विषय आहेत तेही आपल्याला प्राप्त करावे. आणि वेदाने ज्यांना निश्चित सांगितले हे इदम कुरु, समजा वेदाने सांगितलं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं सांगितलं, तर हे जे विहित आहे तर ते विहित विषय अंतपण भोग घ्यायचा. आणि जे निषिद्ध विषय की वेदाने सांगितले इदम मा करू, हे करू नका, कलंजम मा भक्षे, मांसाचन करू नका, शराब मा पिव, तुम्ही मद्यपान करू नका, अशा प्रकारे असत्य मा वद, असत्य बोलू नका असं जे सांगितलं. पण हा याला विधीची ताट नाही आणि निषेधाची ताट नाही. त्याला फक्त काय पाहिजे? विहित असून नाही तर निषिद्ध असून विषय पाहिजे आणि त्या विषयापासून मला सुख मिळालं पाहिजे, यासाठी तो आपल्या कार्यामध्ये प्रवृत्त आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा शास्त्र संस्कार नाही. म्हणजे शास्त्र मी ब्राह्मण आहे, मी पुरुष आहे किंवा मी साधक आहे, असा त्या साधकासाठी कोणतं साधन वेदाने सांगितले आहे असा कोणताही शास्त्राचा संस्कार त्याच्या ठिकाणी नाही. त्याला फक्त एवढे की माऊलीने एक ओळी दिली की त्याला काय वाटतं, जसं म्हैस जी आहे त्या म्हशीच्या आंबवून तिला जे घालतात त्याच्यामध्ये काय काय पदार्थ असतात, काय जेवढा असेल तेवढे. आपल्या राहिलेला शेळा भाटे असतो, चांगली ज्वारी पण असते, कुचके गहू पण असतात. त्या म्हशीला ते एकदम आनंदाने ती खाते आणि दूध देते. त्याप्रमाणे त्याला विधी निषेध काही नाही, जे जो विषय येईल तो भोग्य. अशा प्रकारचा कोणताही शास्त्र संस्कार नसलेला तो पामर. इथं शास्त्र संस्कार नसलेला हे जे पद घातले हे मोठा 8वाही पद आहे. त्याचा अर्थ असा की को विधी को निषेध असा म्हणणारा मुक्तही पुरुष आहे आणि कशाचा विधी कशाचा निषेध म्हणणारा हा पामर पण आहे. मग पामर आणि त्याच्यामध्ये फरक आहे. कोणता? मुक्त. काय फरक आहे? तो म्हणतो को विधी को निषेध आहे, कसला विधी आणि कसला निषेध. आणि ज्ञानी म्हणतो आणि हा पामर पण म्हणतो. परंतु ज्ञानी पुरुषाला अगोदर काय झालेले, त्याने हे निष्काम कर्म निष्काम उपासना शास्त्राप्रमाणे केलेले, म्हणजे त्याला शास्त्र संस्कार आहे. शास्त्र संस्कार असलेला आणि नंतर विधी निषेधाच्या अतीत झालेला तो मुक्त आहे. आणि तो शास्त्र संस्कार नसलेला आणि विधी निषेधाची ताट किंवा परवा न बाळगणारा म्हणजे विहित आणि निषिद्ध सगळ्या भोगाच्या ठिकाणी आसक्त आहे. कोणताही भोग फक्त पाहिजे, तो भोग असला म्हणतात तो विहित आहे का, विहित असला तर विहित आणि निषिद्ध असला तर निषिद्ध आहे की नाही. अशा प्रकारचा जो पुरुष आहे तर त्याला ते सांगतात ना, तो एक भिकारी बसला गाडीमध्ये, त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठं जायचंय, तर त्याला म्हटले की नागपूरला जायचंय. तर त्यांनी त्याला ही गाडी कुठं जाते, तर म्हणे नागपूरला जाते. आणि नंतर तुम्हाला कुठं जायचे, म्हणे मुंबईला जायचे. आणि तितक्यामध्ये ती गाडी जायला लागली, तो त्याच गाडीत बसला. त्या माणसाने विचारला तुम्ही मला मुंबईला जायचं होतं ना, नागपूरच्या गाडीत बसले. ते म्हणजे नागपूरला गेलं तरी विकत मागायची आणि मुंबईला गेलं तरी विकत मागायची. तसं विहित विषय असू नाही तर निषिद्ध विषय असो, आम्हाला फक्त काय पाहिजे, भोग पाहिजे, विषयाचा भोग पाहिजे. असा जो पुरुष आहे त्याला पामर असं म्हणतात. आणि त्याला कोणताही शास्त्र संस्कार नाही. शास्त्र संस्कार ज्याला आहे त्याला म्हणायचं
मुक्त शास्त्र संस्कार असून विधी आणि निषेधाच्या अधीन आहे. म्हणजे हे केलेलं लक्षण मुक्त पुरुषावर जाऊ नये म्हणून शास्त्र संस्कार नसलेला, विहित आणि निषिद्ध भोगामध्ये आसक्त असलेला तो पुरुष जो आहे तो काय करतो, विधी आणि निषेध हे दोन्ही नाही तो मिथ्या समजत असतो आणि कोणत्याही भोगामध्ये आसक्त नसतो, परंतु त्याची त्यांच्याविषयी सत्यत्व बुद्धी नसते आणि त्याचा अंतःकरण हे शास्त्र सुसंस्कृत असतं. म्हणजे मुक्त वेगळा आणि पामर वेगळा, त्यासाठी शास्त्र संस्कार नसलेला. त्यांनी हे लक्षण कुठे गेलं असतं, मुक्ताकडे. आणि कोणता दोष आला असता, अतिव्याप्ती. केलेलं लक्षण पामरावर गेलं आणि त्याच्याशिवाय कोणावर गेलं, मुक्तावर गेलं. अतिव्याप्ती नावाचा दोष येऊ नये म्हणून हे लक्षण केलं. या लोकातील विहित आणि निषिद्ध भोगाच्या ठिकाणी आसक्त असून शास्त्र संस्कार नसलेला तो पामर म्हणावा. आता विषयी पुरुष कोणता, शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगणारा असून या लोकचा किंवा परलोकचा अधिक विषय प्राप्ती करिता जो कर्माचरण करतो तो विषयी म्हणावा. आता एक पुरुष आहे तो मात्र असं म्हणतो शास्त्र म्हणेल ते सांगावे. शास्त्र जर म्हणलं का हे करू नका तर करत नाही, शास्त्र म्हटलं हे करा तर करतो. परंतु असा जरी पुरुष असला परंतु त्याचा उद्देश काय आहे, शास्त्राचं त्याला भय आहे, शास्त्राचं तो उल्लंघन करीत नाही. पण कशा करता, अहो म्हणतो आपल्याला या जन्मात जर काही सुख मिळायचं असेल तर शास्त्र आज्ञेप्रमाणे आपला सगळा व्यवहार झाला पाहिजे. म्हणजे या लोकांचं सुख मिळायचं जर असेल या जीवनात जरी आपल्याला तर काय शास्त्र म्हणेल ते सांगावे, राज्य ही तृण मानावे, हे म्हणले आणि म्हणावे विषय. आपल्याला पुत्रप्राप्ती पाहिजे, धनप्राप्ती पाहिजे, लौकिक पाहिजे, सगळ्यासाठी वेदाने साधनं सांगितली, त्या साधनांचं अनुसरण करायचं. कशासाठी, विषय सुखासाठी. कोणत्या विषय सुखासाठी, या सुखासाठी. आणि काही लोक जे म्हणतात ना, अहो या शरीरामध्ये रस रक्त मांस दुर्गंधी असं हे जे शरीर आहे ते या शरीराने जरी भोग भोगले तर याला फार मर्यादा आहे. हे शरीर काय 100 वर्ष हे भोग जे आहे ते अत्यंत पारतंत्र्याने दोषाने अनिष्टत्वाने युक्त आहे. त्याच्यापेक्षा स्वर्गाकडे गेलं पारलौकिक सुख हे दिव्य सुख आहे. त्या ठिकाणी चिंतामणीच्या सारखा काय कल्पतरूची उद्यान आहे, अप्सराधिक आहे. मग तिथले भोग बघायचे असेल तर म्हणजे संसारी जन्म घे, या यज्ञाची क्रिये कर्म घे, मग स्वर्ग सुख बघिले म्हणून त्याच्यासाठी हे लोक करतात. म्हणजे त्यांना या लोकांच्या प्राप्तीची इच्छा नाही तर पारलौकिक सुखाच्या प्राप्तीची. पण परलोकाचे विषयच आहेत ना, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंचविषयाद्वारा ते सुख भोगणार ना. मग विषय कोणाला म्हणायचा, आत्मसंभाविका शब्दा धनमान मदान्विता. नाही पण ते याचं झालं पामराचं वर्णन झालं ना ते. यजंते नाम हे विषयीचं वर्णन आहे आणि ते जे वर्णन आहे ते पामराचं वर्णन आहे. कोणतं, आत्मसंभाविका शब्दा धनमान मदान्विता यजंते नाम यज्ञे दंबेना विधिपूर्वकम असं. आणि हे काही जे करतात ते कशासाठी, पारलौकिक विषय सुख भोगण्यासाठी. परंतु हे लोकांना काय म्हणायचं, मग कुठे गेले वेदविहितच कर्म करतात, वेदाचे आज्ञा उल्लंघन करत नाही, परंतु ती कशासाठी, तर आई किंवा पारलौकिक विषय सुखासाठी. तर त्यांना कोणतं म्हणायचं, त्यांचा कोणता प्रकार आहे, विषयी. शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगणारा. जर शास्त्राने सांगितलं नसेल तर तो विषय भोगत नाही. या लोकांच्या किंवा परलोकाच्या अधिक विषय प्राप्ती करतात. या लोकांमध्ये किंवा परलोकामध्ये आपल्याला अधिकच विषय प्राप्त व्हावे यासाठी जो कर्माचरण करतो तो विषयी म्हणावा. त्या पुरुषाला विषयी पुरुष असं म्हणतात. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे जिज्ञासू. कुंडली कवरदा